कारवाई सुरू आहे। जवळपास 4000 कोटीचं ड्रग पुणे पोलिसांनी जप्त केलंय। गृह खात्याचं हे यश आहे। मला असं वाटतं की निश्चितपणे पुणे पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे। ज्या प्रकारे त्यांनी ड्रग्सचा हा संपूर्ण साठा हुडकून काढलेला आहे। आम्ही सातत्याने सांगतो आहे की सरकारने झिरो ड्रग्स पॉलिसी, नो टॉलरन्स फॉर ड्रग्स अशा प्रकारची पॉलिसी आपण घेतलेली आहे आणि सगळ्या युनिट्सला आपण सांगितलं आहे की केवळ मुद्देमाल जिथे मिळतो तिथपर्यंत सीमित राहू नका, त्याचे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज हे देखील शोधून काढा। आणि नेमकं ते काम पुणे पोलिसांनी केलं। त्यामुळे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात साठा मिळाला आणि हे जे षडयंत्र चाललं होतं त्या षडयंत्राचा एक प्रकारे पर्दाफाश देखील झालेला आहे। आणि आता याचे धागेदोरे अनेक ठिकाणी आहेत जे पुणे पोलिसांमुळे आता त्या ठिकाणी सापडलेले आहेत। आता जो काही आपला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे देशाचा, त्याच्यासोबत देखील आम्ही त्यांना सहकार्य करू, कारण अनेक राज्यांमध्ये ही कारवाई करावी लागेल। तर आपल्या पुणे पोलिसांच्या इन्फॉर्मेशनवर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारवाई सुरू झाली। तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज ॲपचं लॉन्चिंग जे आहे तुम्ही नागपूरमध्ये अगदी काही वेळापूर्वी केलेलं आहे। कशी नेमकी सगळी तयारी सुरू आहे? जागा वाटपाचं कधीपर्यंत माहिती? जागा वाटपाच्या संदर्भात आमची एक बैठक झाली आहे, ती समाधानकारक झाली आहे। अजून एक बैठक आम्ही करू आणि मला असं वाटतं की आम्ही लवकर जागा वाटप करू शकू। नारायण राणे आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष त्यांचं नाव फायनल झालं का? तशा चर्चा आहेत किंवा तशा बातमी आलेल्या? चर्चांवर नावं फायनल होत नसतात, एक प्रोसेस असते। ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाची नावं फायनल झाली ते तुम्हाला निश्चितपणे सांगू। शरद पवारांना तुतारी वाजली, मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की 40 वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले। अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर पवार साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं। आता तुतारी कुठे वाजते, किती वाजते, कशी वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच। क्या आपका नजरिया है आने वाले डिफेंस के लिए ये कितना महत्वपूर्ण रहेगा? देखिए, मैं ऐसा मानता हूं कि देश का एक प्रकार से पहला डिफेंस एसएमई एक्सपो ये पुणे में हो रहा है। आज अगर हम देखें तो हमारे देश में सबसे फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर ये डिफेंस मैन्युफैक्चरिंग का है और इसमें असीमित संभावनाएं भी है, इसमें बड़े पैमाने पर निवेश भी है, इसमें बड़े पैमाने पर रोजगार के अवसर भी है। और इस क्षेत्र को महाराष्ट्र में हम लाए, महाराष्ट्र को उसका फोकल पॉइंट बनाए, इस दृष्टि से ये एक्सपो हमने तैयार किया है, लगाया है। देश भर से एसएमईज वहां पर आई है और महाराष्ट्र की इकोसिस्टम को देखने के बाद मेरा विश्वास है कि डिफेंस मैन्युफैक्चरिंग के क्षेत्र में महाराष्ट्र में वो लोग निवेश करेंगे। ये बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का कार्यक्रम यहाँ पर हो रहा है। कंत्राटी राज ठाकरेंनी ईव्हीएमवरती पुन्हा शंका उपस्थित केली। कोणी? राज ठाकरे कशावर केली? ईव्हीएम आवाज येतो, कळत नाही मतदान कोणाला जातं ते। मागे त्यांना पटलं होतं ईव्हीएम, आता नाही पटत आहे, पुन्हा पटेल। सर, कंत्राटी भरतीचा जी आर तुम्ही रद्द केलेला होता, आज एमपीसीबी जी लोकांची भरती करती विविध पदांवरती, त्यांनी पण कंत्राटी भरती असं आहे। कंत्राटी भरतीचा ज्यावेळेस जी आर रद्द केला त्यावेळेसच आपण सांगितलं होतं की ज्या डिपार्टमेंट्समध्ये गेली 20-25 वर्ष कंत्राटी पदं आहेत ती पदं त्यांना भरता येतील। हे काही आज नव्याने ते करत नाही आहेत। काही डिपार्टमेंट्स हे कंत्राटी पदांवरच चालतात, कारण त्या जॉबचं नेचरच तसं आहे। त्याच्यामुळे कुठेही नव्याने ते होत आहे असं मानण्याचं कारण नाही। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।